कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या शोभाताई पराकटे या विजय झालेल्या आहेत। कोल्हापूरमधील महत्त्वाची बातमी, बांबवडे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये राजकुवर गायकवाड हे विजय झाल्याची अपडेट आहे। तर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या शोभाताई पराकटे या विजय झालेल्या आहेत। पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, कवठे महांकाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोठी बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। कवठे महांकाळमधील निकाल हाती येतात ते ढालगाव जिल्हा परिषद गटातून विकास हक्के हे विजय झालेले आहेत। तर नागजमध्ये वामन कदम, ढालगावमध्ये रविकिरण घागरे हे विजय झालेले आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे कल आता समोर येतात। कवठे महांकाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। ढालगाव जिल्हा परिषद गटातून विकास हक्के हे विजय झालेले आहेत। सोबतच नागजमध्ये वामन कदम आणि ढालगावमध्ये रविकिरण घागरे विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर कवठे महांकाळमधील हे निकाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी दिलासादायक आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने येथे बाजी मारलेली आहे। ढालगाव जिल्हा परिषद गटातून विकास हक्के हे विजय झालेले आहेत। रायगड तळा तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजय झालेले आहेत। राष्ट्रवादीला मोठं यश रायगडमध्ये येताना पाहायला मिळतंय। तळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजय झालेले आहेत। सर्व कल आता समोर येतात। रायगडमधील तळा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर सर्व उमेदवार हे राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत आणि आता जल्लोषाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। तळा तालुक्यातील निवडणुकीचे हे निकाल आता समोर आलेले आहेत। राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार येथे विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। तर रायगडमधील ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तळा तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजय झालेले आहेत। राष्ट्रवादीला मोठं यश येथे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।